श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असेल, औषधोपचार करूनही गुण येत नसेल किंवा आजारपण पाठ सोडत नसेल, तर आपण सर्वजण चिंतेत पडतो. अनेकदा डॉक्टर बदलले जातात, महागडी औषधे घेतली जातात, पण तरीही शरीराला आराम मिळत नाही. अशा वेळी प्रश्न पडतो की नक्की अडचण कुठे आहे? स्वामी समर्थांनी नेहमीच सांगितले आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अध्यात्मामध्ये आणि स्वामींच्या सेवेमध्ये अशा अनेक शक्ती आहेत ज्या विज्ञानाच्या पलीकडे जाऊन काम करतात. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशा एक प्रभावी उपायाबद्दल जाणून घेणार आहोत, जो आजारी व्यक्तीशी उशाशी केल्यास किंवा तिच्या झोपेच्या ठिकाणी ठेवल्यास स्वामींच्या कृपेने रोगमुक्तीने मार्ग मोकळे होतात. हा उपाय श्रद्धेने केला तर अशक्यही शक्य होईल. आजारी पडण्याची आपण आध्यात्मिक कारणे जाणून घेऊयात. आजारपण फक्त शरीराला नसते, तर कधीकधी ते मनाला आणि आपल्या सभोवतालच्या ऊर्जेलाही असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीची प्रतिकारक शक्ती कमी होते, तेव्हा नकारात्मक ऊर्जा म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी त्याच्यावर लवकर प्रभाव टाकते. एक म्हणजे वास्तुदोष कारण असेल, नकारात्मक दृष्टीचं कारण असेल किंवा प्रारब्ध कारण असेल. घरामध्ये जर योग्य ऊर्जा नसेल तरीही आजारपण घर सोडत नाही. कधीकधी कोणाची तरी दृष्ट लागल्यामुळेही सतत आजारी राहतात. आपल्या कर्माचे भोग आपल्याला भोगावे लागतात, पण स्वामींची ही सेवा हे भोग कमी करण्याची ताकद ठेवते. या सर्व संकटावर मात करण्यासाठी स्वामींच्या उपासनेत सांगितलेला हा रामबाण उपाय ठरू शकतो. आपण आता जाणून घेऊया मुख्य उपाय काय आहे तो. आता आपण मुख्य उपायाकडे वळूया. आजारी व्यक्तीच्या उशाशी नक्की काय ठेवायचे याचे 3 महत्त्वाचे प्रकार आहेत. ते तुम्ही परिस्थितीनुसार करू शकता. एक म्हणजे स्वामींचे तीर्थ आणि अंगारा. दुसरं म्हणजे भीमसेनी कापूर किंवा लवंग. स्वामींचे तारक मंत्र, यंत्र आणि फोटो. स्वामी समर्थांच्या चरणांचा अंगारा हा सर्वात मोठा औषध आहे. एका लहान कागदाच्या पुडीत स्वामींचा अंगारा बांधून तो आजारी व्यक्तीच्या उशाखाली ठेवा. हा अंगारा त्या व्यक्तीभोवती एक संरक्षणात्मक कवच तयार करतो. भक्तांनो, मी पण खूप श्रीमंत घराण्यातला नाही आहे. मी एक ब्राह्मण आहे. माझे आई वडील अजूनसुद्धा ब्राह्मणाचे काम करतात. मी तुम्हाला सांगू इच्छितो, माझी आई आणि आजी दोघांना पण साखरेचा खूप मोठा त्रास होता. तर मी स्वतः स्वामींचे तीर्थ आणि अंगारा त्यांच्या उशाखाली ठेवाला. आता तुम्हाला सांगतो, माझ्या आईला इतकी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ती सकाळी संध्याकाळी ह्या स्वामींचा तीर्थ आणि अंगारा ठेवल्यामुळे दररोज चालते. तर दुसरं बघूया भीमसेनी कापूर आणि लवंग. एक लहान पिवळ्या किंवा पांढऱ्या कापड्यात 2 भीमसेनी कापूर वड्या आणि 2 अखंड लवंग बांधा. ही पोटली आजारी व्यक्तीच्या उशाशी ठेवा. कापूर हवेतील जंतू नष्ट करतोच, पण सोबत घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो. तिसरं म्हणजे स्वामींचे तारक मंत्र, यंत्र किंवा फोटो. जर आजार खूप मोठा असेल तर स्वामी समर्थांचा एक लहान फोटो किंवा तारक मंत्रांची कार्ड लॅमिनेट करून उशाशी ठेवा. यामुळे व्यक्तीला मानसिक बळ मिळते आणि भीती नष्ट होते. आता आपण जाणून घेऊया उपाय करण्याची योग्य पद्धत स्टेप बाय स्टेप. हा उपाय कधी आणि कसा करावा हे नीट समजून घ्या. हा उपाय गुरुवारी किंवा कोणत्याही शुभ दिवशी चालू करा. अंघोळ करून शुद्ध होऊन स्वामींच्या फोटोसमोर बसावे. श्री स्वामी समर्थ मंत्राचा किमान 1 माळ जप करावा. स्वामींना प्रार्थना करावी, हे स्वामीराया, या व्यक्तीचे आजारपण दूर करा. तुझ्या कृपेने याला आरोग्य लाभू दे. त्यानंतर ती वस्तू आजारी व्यक्तीच्या उशाखाली ठेवा. दर गुरुवारी ती पोटली बदलावी आणि जुना कापूर घराबाहेर जाळावा. आणि लक्षात ठेवा, जुना कापूर आपल्याला घराबाहेर जाळायचा आहे, कुठे टाकून द्यायचं नाही. केवळ वस्तू उशाशी ठेवून चालणार नाही, तर सोबत काही सेवा करणेही गरजेचे आहे. तर आपण जाणून घेऊया पहिलं, ते म्हणजे तारक मंत्र. आजारी व्यक्तीच्या खोलीत दिवसभरातून किमान 11 वेळा तारक मंत्र मोठ्या आवाजात लावावा किंवा स्वतः म्हणावा. दुसरं म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत. या ग्रंथाचा 11वा अध्याय हा रोगांवर विजय मिळवण्यासाठी आहे. अत्यंत प्रभावी मानला जातो. जर रुग्ण स्वतःहून वाचू शकत नसेल तर घरातील दुसऱ्या व्यक्तीने त्याच्यासाठी हा अध्याय वाचावा, तो पण त्याच्यासमोरच. तिसरा म्हणजे वैद्यकीय उपचार. लक्षात ठेवा, स्वामी हे डॉक्टरांच्या रूपेनेच आपल्याला मदत करतात. त्यामुळे औषधं सुरू ठेवा, सोबत ही सेवा करा. औषध आणि उपासना जेव्हा एकत्र येतात तेव्हाच चमत्कार घडतो. आता 6वं आपण जाणून घेऊया स्वामींच्या परिचितीची कथा. अक्कलकोटमध्ये अशा अनेक कथा आहेत जिथे मरणासन्न अवस्थेत असलेल्या रुग्णांना स्वामींनी केवळ एका दृष्टिक्षेपाने अंगारा देऊन बरे केलेले आहे.
एका भक्ताचा अनुभव असा आहे की डॉक्टरांनी आशा सोडली होती, पण स्वामींचा उदीचा म्हणजे अंगाराचा वापर उशाशी ठेवल्यामुळे 7 दिवस तारक मंत्राचे पठण केल्यावर त्या रुग्णाच्या प्रकृतीत कमालीची सुधारणा झाली. स्वामी आजही आपल्यासोबत आहेत, फक्त आपला विश्वास हवा. भक्त हो, श्रद्धा आणि सबुरी हे स्वामींचे 2 महत्त्वाची सूत्रे आहेत. हा उपाय पूर्ण विश्वासाने करा. तुमच्या घरातील आजारी व्यक्ती लवकरच ठणठणीत बरी होईल, हा स्वामींचा आशीर्वाद आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या ओळखीच्या घरात कोण आजारपण असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही स्वामींची कृपा लाभेल. चॅनलला सबस्क्राईब करायला विचारू नका आणि विसरूही नका. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ.